धुरंधर 2 या चित्रपटाचा फक्त ट्रेलर 7 तारखेला रिलीज झालाय. अजून चित्रपट रिलीज व्हायला जवळजवळ 8 ते 10 दिवस आहेत. पण चित्रपटानं ऑलरेडी रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केलेली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटीच त्यांनी सांगितलेलं होतं की पेड प्रिव्ह्यू बुकिंगला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय असतं, चित्रपट 19 मार्चला रिलीज होणार असला तरी 18 तारखेला म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळीच त्याचे प्रिव्ह्यू शोज असतात आणि या प्रिव्ह्यू शोजचं तिकीट तुम्ही बुक करू शकता असं त्यांनी सांगितलं होतं. ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे काय, 19 तारखेपासूनचे जे शो असतील त्याचं ॲडव्हान्स बुकिंग. ॲडव्हान्स बुकिंग दुसरी गोष्ट आहे आणि पेड प्रिव्ह्यू दुसरी गोष्ट आहे. या पेड प्रिव्ह्यू म्हणजे संध्याकाळी 5 नंतरचे जे शो आहेत 18 तारखेला, त्याचं बुकिंग एवढ्या जोरात चालू आहे की आजपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा भारतीय इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही चित्रपटानं अशा प्रकारचा रेकॉर्ड केला नव्हता. असे रेकॉर्ड हा चित्रपट सेट करतोय. आतापर्यंत म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर पुढच्या 3 दिवसात धुरंधरनं जवळजवळ 2.8 लाख तिकीटं विकलेली आहेत. या 3 दिवसात तेही 18 तारखेचीच तेवढी तिकीट आहेत ही. आणि यामध्ये जवळजवळ 21 कोटी रुपये या चित्रपटानं ऑलरेडी मिळवलेले आहेत 18 तारखेला रिलीज व्हायच्या आदल्याच दिवशी. म्हणजे रिलीज राहिल्यानंतर काय परिस्थिती होईल याचा तुम्ही फक्त विचार करा. आतापर्यंत हा रेकॉर्ड होता स्त्री या चित्रपटाकडे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा स्त्री जेव्हा रिलीज व्हायचा होता त्याच्या आदल्या दिवशी त्याचे पेड प्रिव्ह्यू 10 कोटी रुपयांचे तिकीट्स बुक झालेले होते. या चित्रपटानं 3 दिवसात त्याचा रेकॉर्ड तुटला. अजून 8 दिवस बाकी आहेत पेड प्रिव्ह्यूसाठी. म्हणजे तेव्हापर्यंत हा रेकॉर्ड कदाचित सहजपणे तुटेल आणि एकूण फक्त संध्याकाळी 5 नंतरच हे शो असणार आहेत पेड प्रिव्ह्यूवाले. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतरच्या शोची मॅक्सिमम कपॅसिटी जेवढी काय असेल ती जरी पकडली तरी 35 कोटी रुपयांची तिकीटं बुक व्हायला लागतात. आता 21 कोटी म्हणजे मोर दॅन 50% तिकीट ऑलरेडी बुक झालेत. आता उरलेल्या 8 दिवसात कदाचित 35च्या 35 कोटी रुपयाचं कंप्लीट बुकिंग होईल. म्हणजे थोडक्यात पेड प्रिव्ह्यू 100% कपॅसिटीनं चालेल असा हा पहिला चित्रपट होणार आहे. धुरंधर हा चित्रपट 5 डिसेंबर 2025ला रिलीज झाला होता आणि त्यानंतर या चित्रपटानं कशा पद्धतीनं सगळे रेकॉर्ड तोडले हे आपण बघितलेलं होतं. या चित्रपटानं वर्ल्ड वाईड जवळजवळ 1,350 कोटी रुपयांचा बिझनेस केला. हा बिग बजेट चित्रपट असला तरी यानं आपला जो बिझनेस आहे तो आपल्या बजेटपेक्षा जवळजवळ 5 ते 6 पट करून दाखवला. इथं दुसरी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हा जो धुरंधर 2 चित्रपट आहे त्याच्या बुकिंगमध्ये खूप मोठ्या एक्सपेक्टेशन्स निर्मात्यांच्या पण आहेत आणि जे कोणी जाणकार आहेत या विषयातले ते देखील म्हणतायत की पहिल्याच दिवशी कदाचित धुरंधर 2 हा चित्रपट म्हणजे 19 तारखेला रिलीजच्या दिवशी 200 कोटीचा टप्पा पार पडू शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर या चित्रपटाचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्क्रीन्स उपलब्ध झालेले आहेत. टॉक्झिकचा जो क्लॅश होणार होता तो देखील आता होणार नाही. टॉक्झिक गेलाय पुढे जूनच्या 4 तारखेला. त्यामुळे धुरंधरला आता संपूर्ण मैदान मोकळं आहे. धुरंधर हिंदीमध्ये, तेलुगूमध्ये, तमिळमध्ये, इतर काही भाषांमध्ये रिलीज होतोय. त्यामुळे ऑलरेडी पेड प्रिव्ह्यू देखील संपूर्ण भारतभरात सगळ्या राज्यांमध्ये बुकिंग व्हायला सुरुवात झाली आहे. कदाचित फायनल जे रिलीज डेटचं बुकिंग असेल त्यामध्ये देखील सगळीकडे होऊ शकतो. त्यामुळे कसा अंदाज बांधला जातोय पाकिस्तान का मुस्तकबिल पहिल्या दिवशी अब हिंदुस्तान आणि एकूण तय अंदाज करेगा. काही लोकांचा आहे की हा चित्रपट म्हणजे त्या दिशेनं चित्रपटानं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. या चित्रपटाचे जे काही सॅटेलाइट राईट्स असतात, म्युझिक राईट्स असतात, इतर काही राईट्स असतात, या सगळ्या राईट्समधून या चित्रपटानं आतापर्यंत 245 कोटी ऑलरेडी मिळवलेत असंही म्हटलं जाते. म्हणजे चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदर 245 कोटी राईट्समधून प्लस 35 कोटी रुपये 18 तारखेपर्यंत तो पेड प्रिव्ह्यूमध्ये मिळवेल. म्हणजे एकूण म्हटले तर जवळजवळ 280 कोटी रुपयांचा बिझनेस 19 मार्चच्या अगोदर झालेला असेल. त्यामुळे धुरंधर हा भारताच्या इतिहासातला, भारताच्या इंडस्ट्रीच्या, बॉलिवूडच्या इतिहासातला असा चित्रपट असणार आहे जो कदाचित सगळे रेकॉर्ड तोडून टाकेल. त्यामुळे धुरंधर या चित्रपटापासून तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुम्हाला खरोखर वाटतं का धुरंधर 2 हा धुरंधर 1 पेक्षा चांगला असेल की ॲव्हरेज असेल की काहीच नसेल? तुमचं मत काय, तुमच्या अपेक्षा काय त्या आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.